सिया चेतननं लग्न केलं होतं का? पोलिसांना संशय. झी 24 तासला सूत्रांची माहिती. 4 महिन्यांपूर्वीच लग्न उरकल्याचा संशय. सिया चेतनच्या प्लॅनिंगची धक्कादायक माहिती. हत्येसाठी वेब सिरीज पॉडकास्टची मदत. दोघांचं संभाषण चॅटिंगमधून माहिती उघड. देशभरातील खुनांच्या घटनांचा अभ्यास केल्याचं समोर. राज्याच्या राजकारणात आणखी एक उलथापालथ होण्याची चर्चा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची एनडीए सोबत जाण्याची चाचपणी. सूत्रांची माहिती. शरद पवार एनडीए सोबत येत असतील तर आनंदच आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आपलं भावनिक नातं असल्याचं वक्तव्य. पवार एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना सत्ता हवी की पुरोगामी विचार हे त्यांनी ठरवावं. काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं वक्तव्य. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. आमदार रोहित पवार यांनी सर्व चर्चा फेटाळल्या. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना. नर्मदा प्रकल्पाबाबतच्या बैठकीसाठी दौरा. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक. नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी. नाशिकवरील ढगफुटीचा धोका तुर्तास टळला. ढग अहिल्यानगर सुरतच्या दिशेनं वळल्याची माहिती. त्र्यंबकेश्वरमधील भीलमाळला जोडणारा पर्यायी रस्ता खचला. वाडा पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प. 40 ते 45 गावांचा संपर्क तुटला. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत्या महागाईनुसार वाढवा. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस. योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना. संत तुकोबारायांच्या पालखीचा आज देहूतून प्रस्थान. पाऊस पुराच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा. उर्वरित वारकऱ्यांना पुणे शहरातून वारीत सहभागी होण्याचं आवाहन. तर माऊलींची पालखी उद्या मार्गस्थ होणार. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. एसटी बसेसलाही टोलमधून मिळणार सूट. रोनाल्डोचा फिफा विश्वचषक स्पर्धेतला प्रवास संपुष्टात. स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय. स्पेनच्या मारिनोच्या एका गोलनं सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश. रोनाल्डोला अश्रू अनावर.